हिली वैली गीताच्या माध्यमातून संगीतमय भेट. आपल्याच कलावंतांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या जरा खूप बरं. टाळ्यांची जादू खऱ्या अर्थाने सरकारलाही जमली नाही. भविष्यात काय वर्तमान काळात काय किती जरी काळ येऊन गेले तरी कलावंतांना किंवा वक्त्यांना किंवा प्रमुख मान्यवर असतात त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम श्रोत्या वर्गांचं असतं, अर्थात तुमच्या सगळ्यांचं असतं. आपण जाणकार आहात. पंचशील विना हे मन बुद्धाकडे वळणार नाही. पंचशील विना हे बुद्धाकडे मन वळणार नाही. भीमाने सांगितला बुद्ध तोवरी कळणार नाही. जन्माला रोज इथे लाखो लोक येतात पण बुद्धाच्या धम्माचे आचरण केल्याशिवाय माणसाला माणूस बनताच येणार नाही. म्हणून तथागतांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुसरला. माणूस माणसाला जोडण्याचं काम केलं.
पण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जिने साथ दिली ती तुम्हा सर्वांची माता रमाई. माता रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना जी साथ दिली ती इतिहासाची नोंद प्रत्येकाच्या काळजात कोरली गेली. पण माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या कुंकुवाचं लेणं आजही जपलं आणि साऱ्या देशालाच नाही तर साऱ्या जगालाच माहिती आहे बाबासाहेब आणि रमाईची जीवन कहाणी. या गीताच्या माध्यमातून आपण ऐकूया. नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है तो दर्द मंदों का कलेजा भी दहल जाता है. उनके गम ने उनके गम में हर एक इंसान बहाता है. ये मोम क्या चीज है, ये पत्थर भी पिघल जाता है.
पुन्हा एकदा जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या कलावंतांसाठी. कलेचा पाझर खऱ्या अर्थाने पासू लागतो, पण कलाकार नव्या स्वरूपाचे नव्या दमाचे असले तरी खऱ्या अर्थाने इतिहास रचणारे कलावंत निर्माण झालेले आहेत आपल्या या बहुजन कला मंचावरती. आपल्याला ते ज्ञात आहे. या कार्यक्रमाला आजच्या उपस्थिती लाभलेले ज्या निमंत्रण पत्रिकेवरती मान्यवरांची नावं आहेत त्या मान्यवरांपैकी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाला उत्तम पद्धतीचं आणि इतिहास संशोधन पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक पाली विभागाचे प्रमुख माननीय सन्माननीय प्राध्यापक विजय मोहिते सर या ठिकाणी आले. जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे खऱ्या अर्थाने या बहुजन समाजाची चळवळ अहोरात्र प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण बहुजन बांधवांपर्यंत फुलेशाहू आंबेडकरी चळवळ पोहोचावी आणि अहोरात्र प्रयत्न करणारे आदरणीय सन्माननीय संतोष आंबेकरजी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्या. या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना उभी राहिली गेली 15 वर्ष ते माझे परम मित्र सन्माननीय शंकर लोखंडेजी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्या. माननीय चंद्रकांत जगतापजी साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्र, आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रमाची संगीतमय मेजवानी चालू असताना खऱ्या अर्थाने विचारांची आहे देवाणघेवाण आहे आणि याच्यातून पुढच्या सत्रामध्ये संवाद घडणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमातील पुढचं गीत मी कलावंतांना विनंती करतो आपण सादर करावं. सतरा डिसेंबर 1919 रोजी लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी अथक परिश्रम करून हा शोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन ही ऐतिहासिक वास्तूची भेट घेतली. आज आधुनिक महाराष्ट्राच्या विचारावर उभा आहे. त्या विचारांचे खऱ्या अर्थाने महामानव राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मैत्री अर्थात ऋणानुबंधन निर्माण करणारी आणि नवीन इतिहास जन्माला घालणारी ऐतिहासिक तारीख दुर्दैवाने दुर्लक्षित राहिली ही मोठी शोकांतिक आहे. आणि म्हणून याची जाणीव करून देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते एकसंघ झाले आणि आजच्या या शिवाजी नाट्य मंदिरामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम ऐतिहासिक भेटीचा ऐतिहासिक सोहळा आपण संपन्न करत आहोत आणि संपन्न करीत असलेल्या कार्यक्रमातून आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमातील पुढचं गीत सादर करतोय.
बहुजना असे तुझे नाव रे कोटी कोटी लेकरांचा तू माय बाप रे कोटी कोटी लेकरांचा तू माय बाप रे भीमरूपी चांगवा माझ्या आता नजरेस यावा आता नजरेस यावा त्या चांदव्यात माझा भीम दिसावा स्मरता तुला रे भिवा कसा सावरू जीवा मिटता हे डोळे का नजरेस तूच यावा लेकराचे अंगण भिवा माझे तुला हेच रे तुझ्या पायाशी आता निजावं मीच रे तुझ्या पायाशी आता निजावं मीच रे तळमळी लेकराच्या या जीवाची एवढीच आता त्या चांदव्यात माझा भीम दिसावा त्या चांदव्यात माझा भीम दिसावा थँक्यू थोड़ा आवाज डल पण शिवाजी नाट्य मंदिराच्या दालनात काही दिग्गज मान्यवर सुद्धा आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव राहून गेलं ते म्हणजेच भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी गेली अनेक वर्षे काम करून सुद्धा सामाजिक दृष्टीचा त्यांचा दर्जा आजही आहे. राजकीय प्रवास सुरू असताना सुद्धा ऐतिहासिक कार्यक्रम या शिवाजी नाट्य मंदिरामध्ये होत असताना ज्यांनी अल्प दरामध्ये सुद्धा बहुजन बांधवांना, कलावंतांना, साहित्यिकांना, अनेक सामाजिक संघटनांना ज्यांनी प्रचंड योगदान दिलं त्यांचं सन्माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जोरदार टाळ्या त्यांचं हार्दिक स्वागत करूया. तसेच सामाजिक दर्जाच्या महिला विद्याताई चव्हाण या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण जरा जोरदार टाळ्या देऊन हार्दिक स्वागत करूया. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जन्मापासून आजच्या वर्तमान काळापर्यंत ज्यांनी जतन केला, गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक पुस्तक बाबासाहेबांचं लेखणीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलं ते लेखक म्हणजे सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक जे.व्ही. पवार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या म्हणजे शरद कदम साहेब सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही देखील हार्दिक स्वागत करतो. वनिता तोडवलकर ताई यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुमित जाधवजी हे सुद्धा उपस्थित राहिले आहेत. यांचं सुद्धा मी स्वागत करतो. शिवाजी नाट्य मंदिराच्या या दालनामध्ये असंख्य साहित्यिक, अनेक दैनिकाचे संपादक, पत्रकार, दिग्गज महिला सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचाही देखील आम्ही नावाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण तुम्ही आहेत, आम्ही आहोत, आपण एक संघ आहोत. आणि म्हणून हा बहुजनांचा वसाने वारसा पुढे घेऊन चालण्याचा सुसंवादाचा कार्यक्रम आजचा ऐतिहासिक आहे. आणि पुन्हा एकदा मी कलावंतांना विनंती करतो की आपण पुढील गीत सादर करावं.
बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची जी भेट झाली, छत्रपती शिवरायांना जसं आपण मानाचा गीताच्या माध्यमातून मुजरा करतो, तसं छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा आपण गीताच्या माध्यमातून मानवंदना देत आहोत. पुन्हा शिकता पुन्हा एकदा कलावंतासाठी जरा जोरदार जोरदार काय होतं द्या. धन्यवाद धन्यवाद. आपल्या कल्पनाच आहे
हा कार्यक्रम गेल्या 15 दिवसापासूनचं नियोजन चालू आहे आणि म्हणून हे सर्व कलावंत आपल्या मुंबईतील आहेत. मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे स्ट्रगल करताना प्रवास कसा असतो. बोरिवलीपासून, विरारपासून, अंबरनाथपासून हे सर्व कलाकार एका ठिकाणी एकत्र येऊन आपला जॉब करून, शिक्षण करून सुद्धा अशी कला ही तुमच्यासमोर सादर करत आहेत. आणि पुन्हा एकदा म्हणून या कलावंतांसाठी निवेदन करण्यासाठी आहे कुमारी पारमी पवार. एक्सपर्ट होते. एक्झिट नाही समजले पाठवून एक्झिट घ्या पाठवून एक्झिट काय
रसिका हो, उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि कलाकार यांच्यासाठी जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रंगतदार कार्यक्रमात तुम्हा रसिकांची जोड, रंगतदार कार्यक्रमात तुम्हा रसिकांची जोड, आम्हा सर्व कलाकार वादकांना तुमच्या टाळ्यांची ओढ, तुमच्या टाळ्यांची ओढ. हे बाबा ये रुतबा मुझे आपके संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे आपके संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है, मुझे तो मुकद्दर भी आपके संविधान से मिला है, आपके संविधान से मिला है. जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा, जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी यही हाल होगा. कफन उठा कर देखना, लबों पर जय भीम का ही नाम होगा, जय भीम का ही नाम होगा. मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस भारत देश का संविधान बन गया, संविधान बन गया. तळपत राहुल सूर्यासारखा, अविरत जिजला चंदना समान, बनवलं माणूस शिकवली मानवता आणि झाला मना मनावर विराजमान. जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ, क्रांतीवीर युगपुरुष, संविधानाचा शिल्पकार, संविधानाचा शिल्पकार. बुद्धांनी बुद्धी दिली, कबीरांनी दिले ज्ञान. बुद्धांनी बुद्धी दिली, कबीरांनी दिले ज्ञान. ज्योतिबांनी ज्योत दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं है किसी के गुलाम, हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी कहानी बाबा साहब जी ने लिखी, बाबा साहब जी ने लिखी. इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह हुए, इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह हुए, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक बादशाह हुए, वो है राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबा साहब जी आंबेडकर. धन्यवाद. या पुढील गाणं नृत्य सादर करीत आहे. हॅलो हॅलो, पुरुष जरा कलावंतांसाठी जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या पूर्ण कल्पना हे जे कलावंत सगळे जे आहेत ते आम्रपाली म्युझिकल बँड अर्थात सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी काही आहेत, काही सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आजच्या या खास कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. आणि असंख्य बाकीचे सुद्धा कलाकार आहेत. सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा जरा जोरदार काय होऊन द्या, कारण सिद्धार्थ कॉलेजचा हा इतिहास आहे कलावंतांच्या दृष्टीने आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा रसिको तुमच्यासाठी पुढील गीत सादर करत आहोत. Oh
हॅलो हॅलो. धन्यवाद. प्रचंड संख्येने उपस्थित असलेले मान्यवर पदाधिकारी, विविध क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध राजकीय क्षेत्रातील सुद्धा कार्यकर्ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बंधूंनो, थोड्याच वेळात या सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणांतर सांगता झाल्यानंतर प्रमुख जो कार्यक्रम आपला आहे तोही कार्यक्रम आपण थोड्याच वेळात सुरू करत आहोत. पुन्हा एकदा मी कलावंतांना विनंती करतो, छत्रपती शिवरायांना या गीताच्या माध्यमातून आपण मानाचा मुजरा करीत आहोत. चांगलं बोललं ना
आवाज जाड आहे. ऑन कर. हा ऑन करेगा. हो मोठा मुलगा हा तो गायक आहे. हे कधीतरी उतरत आता. येणार ना त्याला आपण कधी पण आणि श्लोक आणि स्तोत्र. हे तडफळत गाणं आहे. तडफ चांगलं आहे हॅलो हॅलो. थोडे जरा तांत्रिक अडचणी आपण लक्षात घेऊन कलावंतांना सहकार्य करायचंय. धन्यवाद. साधक मैं भीमराज की बेटी हूँ, मैं तो जय भीम बोलूँ. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. धन्यवाद. पुन्हा एकदा कलावंतांकडे वळतोय. गीत पुढचे गीत नृत्य सादर होत आहे.
मोबाइल बंद कीजिए। ब्लॅकआउट करून नाही ब्लॅकआउट केलंय लाईट चालू ते गाणं चालू होईल तेव्हा ते लाईट क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उतराया माझा भीमराया स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्गभूमीचा नाविला दिला भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उतराया माझा भीमराया हॅलो. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा जरा जोरदार जोरदार टाळ्या द्या. जोरदार धन्यवाद. नाट्य क्षेत्राच्या प्रवासात आणि तारुण्यामध्ये ज्यांनी सर्व कलाकारांना एकसंध केलं. कोणताही कलाकार नामवंत न घेता असंख्य कलाकारांना आज ज्यांनी स्टेज निर्माण करून दिला आणि ज्यांच्या लेखणीने ज्यांच्या दिग्दर्शनाने आज कलावंत आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून चित्रपटातून जे दिसत आहेत ते नामवंत सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो खऱ्या अर्थाने ते सन्माननीय आदरणीय त्यांचं नाव घेतात आपण सगळे जोरदार टाळ्या. संतोष पवारजी जरा जोरदार जोरदार असं जरा उभं राहा प्लीज जरा सर. लाईट लाईट जरा लावा लाईट लावा लाईट लावा जनरल लाईट लावा जरा जनरल लाईट लावा जरा जनरल लाईट लावा. ऑडियन्स ऑडियन्स लाईट लावा ऑडियन्स लाईट लावा. सर जरा 2 मिनिटं वरती या सर या जरा जोरदार काय होतं संतोष सरांसाठी त्यांच्या नाटकामध्ये मी जाणून होतो काम केलं होतं हवालदारचे. सरांनी अनेक कलावंत घडवलेले आहेत. धन्यवाद सर. या सामाजिक ऐक्याच्या कार्यक्रमाला सदिच्छा काय होईना आपण भेट दिली आम्ही खूप ऋणी आहोत आपली आणि आपण आलात त्याबद्दल. कार्यक्रम संपेपर्यंत थांबाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. असं नसतं सर. धन्यवाद धन्यवाद सर. थांबणार आहे. पुन्हा एकदा मी कलावंतांकडे वळतो. पुन्हा एकदा पुढील गीत सादर करावं.
1-2 वर्षामध्ये जे सुप्रसिद्ध गीत झालं, आज जे तुम्ही ऐकलं, हे गीत प्रत्येकाच्या कानावरतीच नाही तर प्रत्येकाच्या ओठावरती आहे. पण आमचं बळ कुठे गेलेलं आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून शोधण्याचा प्रयत्न आपण या संवादरूपी कार्यक्रमातून थोड्या वेळ करणार आहोत. पुन्हा इथे कलावंत सुद्धा आलेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 200हून जास्त अवॉर्ड घेतलेले फिल्म अर्थात चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेजी आलेले आहेत. जरा उभे राहा जरा आपण. महेश बनसोडे सर, धन्यवाद धन्यवाद. आपण या कार्यक्रमासाठीच्या भेट दिली, आम्हाला खूप अत्यंत मोलाचं सहकार्य करतात, त्याबद्दल धन्यवाद सर. आपण आलात. कलावंत मंडळी सुद्धा प्रचंड संख्येने या. माझ्या भीमाचं नाव गाजतंय, माझ्या भीमाचं
गाणं रेडी राहीपर्यंत एक विनंती करतो. ज्या चित्रपटाचं मी आता नाव घेतलं, चल हल्ला बोल, 200हून अवॉर्ड मिळाले सुद्धा तरी आपल्याला पर्यंत चित्रपट पोहोचला नाही. याचं कारण असं असतं, संतोष सर समोर आहेतच, दादा कोंडकेंच्या चित्रपटांना सेन्सॉरमध्ये सेन्सॉर सर्टिफिकेट देत नव्हते. त्याची काही अडचण होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसंच या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांचं एक गीत आहे, अर्थात नामदेव ढसाळ साहित्यिक ज्यांच्या लेखणीने अनेक कविता लिहिल्या गेल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या. ती एक कविता आहे आणि ती कविता असल्यामुळे काही सेन्सॉरमुळे अडचण आहे. बरोबर बनसोडे सर? ह्या अशा अनेक अडचणी बहुजन समाजामध्ये असंख्य कलावंत आहेत, पण का पोचत नाही, का संहिता पोचत नाहीत याची कारणं अनेक आहेत. पण तरी देखील 200 अवॉर्ड घेऊन सुद्धा आज या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यावर पुन्हा एकदा आम्ही सलाम करतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मी कलावंतांना विनंती करतो, 1-2 गाणी फक्त राहिली, ती गाणी झाल्यानंतर जो नियोजित कार्यक्रम आहे तो आपण सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा मी कलावंतांना विनंती करतो पुढचं गीत सादर करावं.
घरी बसलाय पागल लोक करून काय सांगू. बोले दरारा वैरा इशारा क्रांतीचा नारा
घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतंय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतंय माझ्या भीमाचं नाव. होती गुलाबी गळ्याला दोरी राष्ट्रगीत म्हणाया चोरी. होती गुलाबी गळ्याला दोरी राष्ट्रगीत म्हणाया चोरी. साक्ष पुरावा देईल सारी, साक्ष पुरावा देईल सारी. ते 26 जानेवारी तशा तुमाने माझ्या भीमाने, तशा तुमाने माझ्या भीमाने किनारी लावल्या नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतंय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव गाजतंय माझ्या भीमाचं नाव. तिरंगा झालाय नामी साऱ्या देशाची त्याला सलामी. आज तिरंगा झालाय नामी साऱ्या देशाची त्याला सलामी. कार्य भीमाचं आलंय गावी, कार्य भीमाचं आलंय गावी. सदा रणतयाचे आम्ही देशासंग आज नटविला, देशासंग आज नटविला जिल्हा तालुका. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव. माझ्या भीमाचं नाव 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 गाजतंय माझ्या भीमाचं नाव. नमोदाय जय भीम. माझ्या भीमरायाचे नाव गाजतंय जगभर. खऱ्या अर्थाने त्यांचे वारसदार आपण आहोत. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांची आजच्याच दिवशी अर्थात 19 तारखेला जी भेट झाली तो ऐतिहासिक सोहळा आपण संपन्न करत आहोत. हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. कलावंतांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देवा. आणि ते नामवंत शाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र अर्थात महाराष्ट्राचे लाडके शाहीर नंदेश उमप साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्याला जोरदार जोरदार टाळ्या द्या. धन्यवाद दादा, आपण सदिच्छा भेट देऊन या कार्यक्रमाला उपस्थित केल्याबद्दल. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचे सासरे सामाजिक चळवळीतील अतिशय अग्रगण्य असणारे पांडुरंग साळवी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊन द्या. धन्यवाद. डॉक्टर संभाजी बिरांजे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जरा जोरदार जोरदार टाळ्या होऊन द्या. सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत ते. आणि या सर्व मान्यवरांना मी विनंती करणार थोड्याच वेळात थोडा एक 5 मिनिटाचा फक्त कर्तन पडणार आहे. स्टेज तयार होणार आहे. 2-3 मिनिटानंतर जो नियोजित कार्यक्रम आपला आहे हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आपण शेवटपर्यंत पुन्हा एकदा या मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी आणि आपण या दालनामध्ये उपस्थित आहात. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की वक्त्यापेक्षा श्रोता किती मजबूत असतो हे सर्वांनाच माहिती आहे. असो, धन्यवाद. पुन्हा एकदा कलावंतांसाठी कलावंतांनी अतिशय गाणी सादर चांगली केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण असंच सातत्यपूर्वक चालू ठेवावं. अनेक नामवंत कलाकार आहेत. सन्माननीय संतोष सर आहेत, नंदेश उमपजी आहेत, त्यानंतर आमचे महेश बनसोडे सर आहेत. असंख्य कलावंत मंडळ या दालनामध्ये बसलेले आहे. पुन्हा एकदा आपला हा नियोजित कार्यक्रमाचा मी विनंती करतो कर्तन फक्त एक 5 मिनिटापूर्वी द्यायचा आणि 5 मिनिटानंतर हा कर्तन ओपन होणारा नियोजित कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद.
समय का पड़ता